विचार. कोण? पूजा. खूप सगळ्यात जास्त ते तर आहेच. माझ्याशी बोल ना. लहानपणी आम्ही गावी जायचो ना. हा. तर आम्हाला बघून अशी पळायची ना मामीच्या मागे मागे. हा हा. आमच्या बाजूला अशी टाक जायची आणि रडायची नुसती आणि शेवडी होती एक नंबर. ए ठेव फोन. फोन ठेव. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सकाळचा टाईम आहे. पूजाला कॉल आला फ्रेंड्स तिचा कझिनचा. पूजाच्या साईडचीच फॅमिली फ्रेंड्सची. त्या औषधाचं काय नाही झालं. भूक लागली तुला. हां, भावेला ॲक्च्युली ताप आला फ्रेंड्स. थोडंसं खाऊन घेतो का? तुला बरं वाटतं तू खाऊन घे. देऊ बरं नाचणी मस्त पाण्यात टाकते ना. दुधात टाकलं चांगले टाकलं त्याला. हां, दुधात टाकल्यावर चालते का नाचणी पूजा? ज्यूस वगैरे द्यायचे. खाल्लं नाही ना. ऍपल आहेत ना. हा ऍपल जरा हे करते. तिला तेच खाल्ल्यामुळे थोडंसं हे तिने झालं. खाल्लं नाही का तिचं असंच असतं. आता खाल्लं तर होईल आता हळूहळू. ते काय आणलं बघ बेटोकतं बघ. आतीने बघ काय आणलं पाव. दूध पिते जरासं. सगळंच नको बोलते. अरे पे ना रे. अरे पे ना जरासं. अरे जरासं पी रे. पिते बेटा पिते. बघू फ्रेंड्स, असं आहे तर मग जर तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ थोड्या वेळाने. जर ते ट्रॅव्हलिंगसाठी बोललेस तर ठीक, नाही तर मग मी एकटाच जातो संध्याकाळी. पाणी पाहिजे. पाणी नको सारखं पिऊ बटू. मला वाटतं ते थोडंसं काहीतरी पित्त वगैरे झालं. तिने खाल्लं नाही ना. छान लागलं पाणी. मिसळ बनली फ्रेंड्स, त्यासोबतच मिसळ पाव. मग असे जे पाव बघितले तर मिसळ पावचा ब्रेकफास्ट आहे आज. ते नॉर्मल वालं आहे. पूजासाठी हे वालं आहे जरा तिखट एकदम कमी टाकलंय तिच्यासाठी. कारण की काल रात्री अंड्याची करी खाऊन पण तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं, तर तिच्यासाठी त्यामुळेच हलकं तिखट बनवलं. थोडंसं आता बेटर फील होतं वाटतं, त्यामुळे थोडीशी आता खेळते. गुड्डी तिला घेऊन फिरते इथून तिथे. हा, तिला ते बरं झालं बाहेर फिरायला जायचं आहे ना बेटा. चला, तयारी वगैरे केली आहे पूजाने, बॅग पॅक्स केलेत. आता निघू आपण घरी थोड्या वेळात फ्रेंड्स. बिकॉज अरे चूप काय, अरे खरं उद्या तिला मी एकटा जाऊ. पिटूला चॉकलेट दे. चॉकलेट दे. अरे बाप रे, मला ते चॉकलेट दे बेटा. मला ते बघ तिथे ताई आणि दादा आहे बघ, तिथे खेळतात ते बघ दोघं. अय्यो चॉकलेट दे मला. अय्यो काय करतात ते पिल्लू लोक. त्यांना झोपू दे बेटा, चल बंद कर. झोपू दे त्यांना. बाय बाय बोल त्यांना. बाय त्यांना बाय बोल. बंद कर. तब्येत आता थोडी ठीक आहे फ्रेंड्स भाव्याची. आता खेळते वगैरे. मग अशी थोडं बाहेर पण पावसामध्ये थोडंसं खेळली. एकदम हलका पाऊस. जेजुरीला जायचंय का? जाऊन येऊ द्या. केसचं काय आहे ते जाऊन ये ना कोर्टमध्ये. तुला जायचं असेल तर तू पण जा, भागायला राहू दे. फेऱ्या नाही मारायच्या, कारण का फेऱ्या नव्हत्याच, नाहीच मारत त्यावेळी. म्हणजे प्रेग्नेंट असेल ना तेव्हा माहिती लग्न करतात, लग्न वगैरे करतात, तेव्हा पण माहिती ते लोक फेरे नाही मारत. 7 फेरे वगैरे घेतात, ते फेरे पण नाही मारत. तू पण नव्हता मारला कधी? प्रेग्नेंट होते तेव्हा कुठे नव्हती गेलेली ना मी फक्त पूजा करून आले होते. सकाळपासून झोपले तर किती गप्पा शांत होता. हो. हे पण गाणं आवडायला लागलं. बुगू इल्लो मे नाची. चमकासोबत नाचायला भारी वाटतं. चुप ना रे. हा
अजिबात काय नाही करत नाही. ते आता ते लागेल महेश काय ते डान्स ते ह्याचा येल्लो साडीवाली ते रसिके जन्म महाजन्म बघ तेच लागलं. हे रोज हे ठराविक गाणे बघते तर तेच परत परत लागायला लागले. एका डिसिजनसाठी आपण थांबलो फ्रेंड्स. ते म्हणजे असं की जर जेजुरीला जाणं कन्फर्म झालं संडेला किंवा सॅटर्डेला तर मग मी मुंबईला जाऊन मग रिटर्न येईल कपडे वगैरे घेऊन अजून काही. पण जर नाहीच झालं कन्फर्म जेजुरीला जाणं तर मग आपण आतासाठी जाऊ पूजा मी भाव्या तिघही. आणि मग नंतरला जेव्हा डिसाईड होईल 2-3 हफ्त्यांनी मग तेव्हा आपण सगळे रिटर्न येऊ पुण्याला. काय करायचं पूजा? सगळं माझ्यावर सोडते असं. आणि मी तिला विचारतोय सारखं सोनाली का नाही गेली? सोनाली जस्ट घेऊन आले फ्रेंड्स जाधव वडेवाल्याकडून वडापाव. काय आलं? इलेक्ट्रिसिटी बिल पहिलं बघा 850, 900, 850, AC 700, कधी कधी 600 पर्यंत फिगर गेलं. बट आता AC मुळे 1690. आता गॅस बिल लाईट बिल दोन्ही पण येतील. आता मी ते जास्त एक्सपेक्ट करत होतो 3-2 हजार पर्यंत. बट तरी ठीक आहे. हे आणि पूजा हे किती दिवसांचं आहे? हे 4-5 दिवसांचं AC घेतल्यापासूनचं. मग 20 तारखेपर्यंत काउंट कर. 20 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत काउंट कर. अच्छा. वडापाव, बटाटा भजी, पालक भजी आणि हे दालवडी. एसटीने बोलत आहात ना आपण, तर मला एसटीने जायला खूप आवडतं समजलं. तर मी एसटीने प्रवास करणार. तू नाही येते ना मग मीच चाललोय. मी जातो एसटीने. लालवाला ते पण लाल किंवा हिरवी जी भेटेल ती. तुला काय प्रॉब्लेम आहे नेमका त्याची? मला कशाला काय प्रॉब्लेम असेल. पण किती ती हौस ना एसटीने जायची. आहे मला हौस आहे. मला आवडतं एसटीने जायला. मला हौस आहे एसटीने प्रवास करण्याची. तुम्ही करणार. मस्त वाटतं तुझे फिलिंग आहे त्या प्रवासाची. ते खडखड घेऊन जा सोबत एसटीने. गुडी एसटीने नाही आवडत गुडी प्रवास करायला? मला आवडतं. तुला चोकोले? आपल्याला तर खूप आवडतं. बाबाला पण नाही आवडत. कोण म्हटलं तुला? भाव्या. बाबाला अजूनपर्यंत कधी एसटीने प्रवास करावलाच नाही तर तिला माहीतच नाही. ज्या दिवशी ती करेल ना ती नेहमी एसटी जाताना हात दाखवेल की मला याच्यात जायचं है ना बेटी. मी नाही डॅडा करतो. डॅडाला ओरड. काय नाही येते बघ स्क्रीनवर मारला चमचा. दाखव. काय फायदा पूजा स्क्रीन बसून नवीन कॅश गार्ड बसून. आत्ता गेलो तर 10-11 वाजेपर्यंत पोहोचेल. हा अरे जास्त उशिरा गेलो तर सकाळी कोर्टात जायला उशीर होईल चोकोले. मला होणार मला माहिती आहे. हर्ष तू उद्या जाणार आहेस. मी आत्ता जाणार आहेस तू. आणि माझा उद्या उपवास आहे. तुम्ही सोडणार कसं? हे काय आहे? रात्रीपर्यंत ये. रात्रीपर्यंत म्हणजे लवकर येणार ना? रात्रीपर्यंत म्हणजे लवकर कसं झालं? पाणी बिनी भरून येईल मी. पागल पाणी बिनी भरून यायचं नको हे करू. दुपारीच निघ. 4 ते काय अर्ध्या तासात येणार नाहीयेस तू. मी पाणी भरून येईल कारण की आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा आपल्याला पाणी पाहिजे. मग राहतो तिथेच राहा. मी येते दुसऱ्या दिवशी. मग तुला माझ्याकडे बघ ना. ते चालू राहू दे. ते होईल रेकॉर्ड. तू जरी तिथे नाही बघितलं तरी. ए भाव्या बुगो मी जातो पाणी भरतो संध्याकाळी. रात्री आरामात बसून गाडीतून येतो. एसटी निसते पण एसटी जसा चान्स भेटेल तसा एसटीने प्रवास करा. पागल सारखं आहे काय तू? का काय प्रॉब्लेम? लवकर यायचं तर तू काय यार. लवकर म्हणजे कशाने येऊ मग? स्कूटीने येऊ. फ्रीडम हे बोललं जातं बायकांचं चिंतात बट नाही. इथं बघा फ्रीडमच फ्रीडम आहे हर्ष. हा मग काय स्कूटीने येतो उद्या. नाही स्कूटीने नाही यायचं. मग हे कसलं फ्रीडम? पण बोल आता तू. मी पाहिजेलच आहे का उपवास सोडायला? काय असं काय नाही. जाऊ दे आता. काय कामाला गेला असतास तर थोडी काय हे होतं ऑप्शन होता. किती आवडलं बघा भाव्याला. हा किती
उचल आणि ते. केवढा खाली आणि पाडून ते त्या. टाकले खेळण्याचा कॅरमचा. दुसरी बेटा पण ते आहे, सगळं ती पण बेटा आहे. ते सगळं ती उचलू पण ना. सर्व आहे. सगळं उचलून त्या बॉक्स मध्ये ठेवा. गुड गर्ल, गुड गर्ल, व्हेरी शाबाश. ती पण उचल खालची, नाही तर मॅव घेऊन जाईल. उचल लवकर. हा तिच्या पाठी नको जाऊ, पहिलं हे उचल सगळं. उचल ते, उचल खाली पडलेलं उचल. सगळं उचला ते बघ. एक काम सांगितलं की 2 अजून वाढवते. ही बुज्जो लवकर सगळं उचला. केस राहू दे बोलते. हळू हळू हळू. एवढं काय घाबरायचंय तुला? तुला नेहमी काही ना काहीतरी लागत राहतंय रे. धडपडी तर राहू दिला आणि पोलीस पकडायला आले तर वॉरंट काढलं तिकडून की हा हजर नव्हता. मग तू जाशील आणि बोलशील की मी ह्याला बोललेली नको जाऊस. केस तर राहू दे. तसं म्हणून कोर्टाला सुट्टी असणार आहे. कोण बोललं? वटपौर्णिमेचं कोर्टात झाड आहे. तुला उतरता येत नाही बेडवरून? लाडात येतं बाल, लाडात येतं बाल, लाडात येतं बाल, लाडात येतं, लाडात येतं बाल. बेटा ऐक, मी जाऊन येतो. ओके, तू मम्मा जवळ थांब. ठीक आहे, चल मी जातो. बाय बाय. तू मम्मा सोबत थांब ना. तू इथे मम्मा सोबत थांब. जरा जाऊन येतो तुझ्या. बाय बाय माझं बच्चा, बाय बाय. चलो मस्ती नका करू जास्त, मम्माला त्रास नका देऊ. मी फोन करतो घरी गेल्यावर तुला. हा बाय. चलो टाटा. टाटा बच्चे. मी उद्या येतो परत. मी उद्या परत येतो. ओके, ऍक्टिंग करते. रडायचं नाही. मी उद्या जाऊन येतो म्हटलं ना परत. चल चला, चल बाय बाय. अतिशय शहाणा माणूस आहे बा. कॅरम खेळतो. आता बेटा काय झालं? चौथा प्लेअर आलेला आहे, इथे बसलेला आहे. गेली कवडी, गेली. दोघं लागले तर कवडीच्या मागे. वैरी घे लवकर. थोड्या वेळात निघेलच फ्रेंड्स. मी आता 10 होतीलच तो अर्ध्या तासामध्ये. तर जेवायला बसले सगळे. एवढंच की आपल्याला जी पोस्ट करायची, जे परवा फोटोशूट झालं त्याच्याबद्दल, तर आपल्याला काही फोटोज आलेले, तर ते टाकण्यासाठी कॅप्शन विचार करायचा होता. तर म्हटलं काय कॅप्शन टाकू, कारण की मी घाईमध्ये पण निघण्याच्या. तर जसं एक पटपट सुचवलं. कसं वाटतं ते तुम्ही पण प्लीज कमेंट करून सांगा. मी पण आता शेअर करतो. आपण बघू घरच्यांचं पण काय रिॲक्शन आहे त्याच्यावरती. हे बघ, 7 जन्मांची 7 हातात तुझा हात, जन्मोजन्मी तूच भेटावा, हे ऐकायला आली वटपौर्णिमा आज. का हसली? एक्सप्रेशन एवढं भारी होते ना, असं होती म्हणजे 3 लाईनीपर्यंत अशी स्माइल होती. शेवट संपली. शेवटी पोस्ट मध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करून थोडी एकाच सजेशन सुप्रिया ताईकडून पण घेऊन आपण आता जेवायला बसतोय फ्रेंड. आता आपलं सगळं पोस्ट होईपर्यंत सगळ्यांचं जेवण झालंय. तर जेवणात आहे चवळीचा कालवण, भात, भाजी, चपाती आणि कैरी. सगळं काय आवरून वगैरे मी निघालोय फ्रेंड्स. जस्ट टी शर्ट आणि हाफ पॅन्ट आणि आपली बॅग घेतली आहे, ज्याच्यामध्ये बस माझा टूथब्रश आणि चावी वगैरे हे त्या सगळ्या गोष्टी घेतल्या, चार्जर. आणि आता निघतोय. ऑटो बुक केली आहे गुड्डीने आणि ती आलीच आहे. आता पोट भरून जेवलं ना मगाशी आणि त्यावरून पाणी पिलोय, त्यामुळे पोट टाईट झालंय थोडंसं. आता ते बसायला वांदे नको व्हायला. तिला ओरडू बिडू नको पूजा. बुगूला मस्ती करू दे केली तर. हा बुज्जू, मम्मा वडील अशी मस्ती करू नका, ठीक आहे? हा आता बरी मस्ती जास्त करू नका बेटा, मम्माला त्रास देऊ नका, ठीक आहे? हे दिलं का OTP? ओके, टाटा 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 बुगू. हो 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 हो. बाय बाय बुज्जू. बाय 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 बाय. नाही रडू नको.
टाटा. हो लगेच येतो. 10:35 झालेत फ्रेंड्स आणि आपण आता जस्ट निघालोय मुंबईसाठी. बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो. आता एसटीने तरी प्रवास करायचा आहे किंवा लक्झरी बसने तरी, कार नाही नको. एसटीने कसं मस्तपैकी मन खोलून आज प्रॉपर असा ट्रॅव्हल होईल. तर एक एसटी तर आली आहे फ्रेंड, बट ती ठाण्याची आहे. बघू सगळ्या ठाण्याचेच यायला लागलेत लाईन बाय लाईन. आपली पण येईल. हा आणि हे कर, तिला आईस्क्रीम दे तिचं. हा चल बाय. काल आपण मेरिडियन मधून आईस्क्रीम घेऊन आलो होतो. भाव्याचं तसंच राहून गेलंय, कॉटन कॅन्डी फ्लेवरचा. काल तिला म्हटलेलं नको खाऊ बेटा, थोडासा ताप आहे, तर तिने ऐकलेलं आणि तिने दुसरी कोणतीच आईस्क्रीम खाल्ली नव्हती. म्हणून ते मी ठरवलेलं आज काही करून तिला खायला देणार. फायनली बोरवलीची बस आली फ्रेंड. तिकीट फेअर 235 पडले फ्रेंड्स आपल्याला. मोर रिझनेबल दॅन लक्झरी बस किंवा प्रायव्हेट कार. 11च्या आसपास आपल्याला बस तर भेटली आहे, बट झालंय हे की बस स्टार्ट होताच जस्ट 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती एका हॉटेलजवळ थांबली आहे जेवणासाठी. तर आता हे तर वेगळं झालं. 20 ते 30 मिनिटं मला तरी वाटतं बस इथं थांबणार आहे. थांबलं आपलं, म्हणजे बस पकडली आणि तेवढं ती 2 मिनिटात थांबली पण इथं जेवणासाठी. पुण्यातच आहे अजून. ठीक आहे. फेस्टिवलीच आहे आता. थांबून थांबून कदाचित जाईल वाटतं. हा भाव्या खेळते ना. हा ठीक आहे ठीक आहे. चल बाय. मी पोचलो ते टेक्स्ट करतो तुला, कॉल नाही करणार. 2 तरी वाजतील. ठीक आहे. चल बाय, टेक केअर. आईस्क्रीम द्या तिला पण. हो बाय. एक पाण्याची बॉटल द्या ना, पाण्याची बॉटल. 240 हो गया. त्याच्याच काय स्नॅक्स घेतले फ्रेंड, पॉपकॉर्न, चिप्स आणि पाणी. तेवढंच ट्रॅव्हलिंग मध्ये टाइमपास होईल थोडासा. दुपारी आपण बघितलं की उद्या वटपौर्णिमा आहे, तर थोडंसं आपलं डिस्कशन होतं उद्या कसं करेल काय करेल. तर पूजा सोडू शकेल उपवास, आहे ना पूजा, मी नसलो तरी. हा पण मी येईल लवकर, तरी पण ट्राय करेल. आय विश की लवकरात लवकर जे केसचं पण आहे ते पण कम्प्लीट व्हावं, म्हणजे आपल्याला जास्ती टाइम तिथे स्पेंड नाही करायला लागणार आणि आपण लवकर लवकर घरी पोहोचू. तेच आपण आता निघालोय मुंबईला. आज ज्या दिवशी आपण ब्लॉग अपलोड करतोय त्या दिवशी आपली कोर्टात केस आहे. तर होप एव्हरीथिंग गोज गुड अँड एव्हरीथिंग विल बी सॉल्व्ह एज सून एज पॉसिबल. इतका वेळ दिला फ्रेंड्स आजचा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय 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 बुगू. हा बेटा, हा बेटा. हा चल बाय. झोपून घ्या लवकर. चल आता बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय. जास्त उशीर होतोय का लवकरच पोहोचतोय. रात्रीचा वेळ, हायवे पण मोकळा असेल, जास्त वाटत नाही ट्रॅफिक तरी असेल. दोघांना देखील उतरवण्यात आले फ्रेंड्स, बिकॉज त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ते खूप वेळ झालं असंच हे करत होते की पैसे नाही आहेत, पैसे नाहीत, थांबा थोड्या वेळ. फायनली ते थोडंसं रिस्की पण वाटत होते बिकॉज दोघंही ड्रंक होते आणि सारख्या शिवेगाळ चालू होती. पोचलोय फ्रेंड्स घरी मी 2:30 वाजता. आता फ्रेश विश होऊन कपडे वपडे चेंज करून व्लॉग एडिट करून सकाळसाठी स्केड्यूल करून झोपून जाऊया. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.